गृहावरती अमित शहांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक होणार होती। मात्र ही बैठक काही होऊ शकलेली नाहीये आणि आज सकाळी आपला 2 दिवसांचा दौरा संपल्याच्या नंतर सकाळी 10 वाजता अमित शहा हे मुंबईमधून दिल्लीसाठी रवाना होतील। त्याआधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघे जण अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे। काल अमित शहांसोबतच मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे हे मुंबईमध्ये दाखल झाले। सह्याद्री अतिथीगृहावरती बैठकीचं नियोजन होतं, मात्र कालची जी नियोजित बैठक आहे ती काही कारणास्तव होऊ शकलेली नाहीये। याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देतील। अजय, काल रात्री ही बैठक होऊ शकलेली नाहीये, मात्र आज सकाळी ज्यावेळेला अमित शहा परत दिल्लीला जातील त्याआधी ही बैठक होणार आहे। नेमकं काय निमित्त आहे बैठकीचं, कोणते विषय बैठकीमध्ये चर्चेसाठी घेतले जाऊ शकतात? यामिनी आपण जर पाहिलं तर केंद्रीय गृहमंत्री जे ते अमित शहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एनडीएचा महत्त्वाचा नेता आणि महायुतीचा संपूर्ण सरकार बसवण्यात ज्याचा मोठा हात आहे ते नेते म्हणून अमित शहांकडे पाहिलं जातं आणि ते 2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर होते आणि मुंबईत मुक्कामी होते आणि त्यामुळे काल रात्री उशिरा जे ती अमित शहा यांच्या समवेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात होती। त्याच्या चर्चा सुद्धा होत्या, पण ती बैठक जी ती झालेली नाही। त्याच्यानंतर आज आपण जर पाहिलं तर आज अमित शहा जे ते मुंबईतून जे ते 10 वाजता निघतील। खरं तर दुपारी भोपाळमध्ये आज दुपारी त्यांची एक बैठक सुद्धा आहे, कारण की अमित शहा गृहमंत्र्यांसोबत सहकार मंत्री खातं सुद्धा केंद्राचा अमित शहांकडे, त्यामुळे भोपाळमध्ये एक दूध संघासोबत एनडीडीबी सोबत बैठक जी ती अमित शहाची, त्या बैठकीला सुद्धा अमित शहा उपस्थित असते। आता राहिला प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणातील चर्चांचा। खरं तर काल आपण जर पाहिलं तर काल रायगडावर संपूर्ण कार्यक्रमाला अमित शहा यांची उपस्थिती होती आणि त्यावेळेस एकनाथ शिंदेंना केलेला आग्रह फडणवीसांनी भाषण करण्यासाठी आणि त्याच्यानंतर अर्थ खात्यासंदर्भातली बोलून दाखवलेली अमित शहांकडची नाराजी, या मुद्द्यावर पुन्हा एकदा अमित शहा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक होण्याची शक्यता जी ती वर्तवली जात होती, पण ती बैठक अद्याप झालेली नाही। आज अमित शहा जाण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्या भेटीला येण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित असेल। आपण जर पाहिलं तर नेमक्या आता या संपूर्ण सकाळच्या डिप्लोमॅसीमध्ये चर्चा काय असतील तर मुंबई महापालिकेच्या निवडणुका हा महत्त्वाचा मुद्दा असेल। त्यासोबतच जर पाहिलं तर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, ह्या संपूर्ण निवडणुकांमुळे पक्ष किंवा मग संघटना किंवा मग महायुतीचे नेते हे घरोघरापर्यंत पोहोचणार आहेत की लोकसभा त्याच्यानंतर विधानसभेचा विजय आणि आता लक्ष आहे ते स्थानिक स्वराज्यांच्या संस्थांसोबतच महापालिकेच्या निवडणुका, मुंबई महापालिका असो, नाशिक महापालिका असो, नागपूर महापालिका असो, या निवडणुकीमुळे थेट पक्ष संघटना जी आहे ती घराघरात पोहोचणार आहे, गल्ली बोळात पोहोचणार आहे आणि ती पोहोचवायची कशी, त्या अनुषंगाने सुद्धा आज चर्चा जी आहे ती होऊ शकते। यामिनी, अगदी अजय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात 7:70